मी कधीच कुणाच्या लेखींवर बोललो नाही. खूप वाईट थराला चाललात. नवनाथ वाघमारेंच्या विधानावर जरांगेंनी संताप व्यक्त केला. लेखींवर बोलणाऱ्यांना आता सुट्टी नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. बावनकुळेंनी मराठ्यांचा तळतळाट घेतलाय. वेळ आली तर आम्ही सरकार पाडू. मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला हा इशारा दिला. आम्ही नाही कोणाच्या लेखीबद्दल बोललो. आम्ही म्हणलो का दाखवायच्या का दुसऱ्या बाजू बी? मग दाखायची का दुसरी बाजू? लय वासुदेव होईल बरं. मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाबडे सुद्धा सोपे नाहीत. मग हो. तुम्ही आता लय वाईट थराला गेलात. आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जाता येत. सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार. वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडिणार. जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या तर मी हे खूप तळतळाटीने सांगतो. एकतर बावनकुळेंनी इतका तळतळाट घेतलाय मराठ्यांचा शिरसाट्याने, त्यांनी गोरगरिबाचं वाटोळ करून त्याच्यात ते घुमरे बी याचिका करायला लावितो, कुठं नाटकं करायला लावितो. मराठा समाजाच्या मागणीनंतर मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी विशेष पुढाकार घेतलाय. कास्ट व्हॅलिडिटी ही न्यायिक प्रक्रिया आहे. यामध्ये कायदे नियम आहेत. त्यानुसारच कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देण्यात येईल. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भातली माहिती दिली. आपण बघितलं की मराठा समाजाच्या मागणीनंतर आपण मोठ्या प्रमाणावर जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये विशेष पुढाकार घेतला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी असो किंवा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे असो. परंतु कास्ट व्हॅलिडिटी ही ज्युडिशियल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काही कायदे नियम आहेत. त्या अनुषंगानंच कास्ट व्हॅलिडिटीचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात येते. राज्यात सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असो किंवा एकनाथजी शिंदे साहेब असो, हे दोन्ही मोठे नेते राज्याचे आहेत. दोघांच्याही समन्वयानं या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी चालू आहे. अशा पद्धतीचा आरोप करणं चुकीचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.